नमस्कार. 7वा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. खरे तर सध्या देशात एका गोष्टीची विशेष चर्चा सुरू आहे. ती गोष्ट म्हणजे 8वा वेतन आयोग. 16 मार्च 2025 रोजी केंद्र सरकारने 8वा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आणि त्यानंतर 8व्या वेतन आयोगाच्या चर्चांनी खऱ्या अर्थाने जोर पकडला. 8व्या वेतन आयोगाबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. मात्र अशाच 7व्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची एक मोठी गुड न्यूज ही समोर आली आहे. ती म्हणजे 7व्या वेतन आयोगाच्या काही कर्मचाऱ्यांना आता एका वर्षात महागाई भत्ता वाढीप्रमाणे दोनदा ड्रेस भत्त्याचा लाभ दिला जाणार आहे. 7 मार्च 2025 रोजी याबाबत केंद्रातील वित्त विभागाच्या माध्यमातून शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. खरे तर यासाठी केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तब्बल 7 वर्षापासून पाठपुरावा सुरू होता आणि अखेरकार आता हा पाठपुरावा यशस्वी झाला असून सरकारी कर्मचाऱ्यांना आता वर्षातून दोनदा ड्रेस भत्ता हा दिला जाणार आहे. हा निर्णय अशा कर्मचाऱ्यांसाठी विशेष फायद्याचा ठरणार आहे जे की वर्षाच्या मध्ये सर्व्हिस जॉईन करतात. यावर्षी दरवर्षी जुलै महिन्यात ड्रेस भत्ता दिला जातो. हा भत्ता एकाच वेळी दिला जात होता. याचा परिणाम म्हणून जे कर्मचारी वर्षाच्या मध्येच म्हणजे जुलै नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचे नुकसान होत होते. मात्र आता नवीन प्रो रेटा पेमेंट प्रक्रियेअंतर्गत कर्मचाऱ्यांना रुजू होण्याच्या महिन्यापासून पुढील वर्षी जून पर्यंतच्या कालावधीनुसार ड्रेस भत्ता मिळणार आहे. यामुळे जुलै नंतर सेवेत रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा मिळणार आहे. आता आपण ड्रेस भत्ता म्हणजे नेमका कोणता भत्ता याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत. ड्रेस भत्तामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो याबाबत सुद्धा आता थोडक्यात माहिती घेणार आहोत. दिलेल्या माहितीनुसार ड्रेस भत्तामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो याबाबत 2017 मध्ये एक अधिसूचना काढण्यात आली. केंद्रातील सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून अधिसूचना काढण्यात आली ज्यामध्ये ड्रेस भत्त्यात कपडे भत्ता, बूट भत्ता, किट देखभाल भत्ता, रोब अलाउन्स इत्यादींचा समावेश होता. ही रक्कम अशा कर्मचाऱ्यांना दिली जाते ज्यांना कर्तव्यावर असताना विशेष ड्रेस कोड घालावा लागतो. आधी कर्मचाऱ्यांना एकाच वेळी म्हणजे जुलै महिन्यात ड्रेस भत्ता मिळत होता. मात्र आता जुलै महिन्यानंतरच सामील झालेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा ड्रेस भत्ता मिळणार आहे. यासाठी एक स्पेशल फॉर्म्युलानुसार ड्रेस भत्ता मिळणार आहे. जर समजा एखादा कर्मचारी ऑगस्ट महिन्यात सामील झाला आणि त्या संवर्गातील कर्मचाऱ्यांना जर वार्षिक 20,000 रुपये मिळत असतील तर ऑगस्ट महिन्यात जॉईन झालेल्या अशा कर्मचाऱ्याला 20,000 भागेला 12 गुणिले 11 बरोबर 18,333 रुपये मिळणार आहेत. आता आपण कोणत्या कर्मचाऱ्यांना किती ड्रेस भत्ता मिळतो याबाबत जाणून घेणार आहोत. आर्मी ऑफिसर्स, एअरफोर्स, नेव्ही, CAPF, कोस्ट गार्ड यांना वार्षिक 20,000 रुपये इतका ड्रेस भत्ता मिळणार आहे. या कर्मचाऱ्यांनंतर पोलीस अधिकारी, MNS अधिकारी, कस्टम्स, नार्कोटिक्स, NIA, ICLS, ब्युरो ऑफ इमिग्रेशन इत्यादींना वार्षिक 10,000 रुपये ड्रेस भत्ता दिला जाणार असल्याची माहिती ही समोर आली आहे. तसेच रेल्वेचे स्टेशन मास्तर, संरक्षण सेवा, केंद्रशासित प्रदेशातील पोलीस इत्यादी कर्मचाऱ्यांना वार्षिक 10,000 रुपयांचा ड्रेस भत्ता मिळणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ट्रॅकमन, स्टाफ कार ड्रायव्हर, कॅन्टीन स्टाफ, रनिंग स्टाफ इत्यादींना वार्षिक 5,000 रुपये ड्रेस भत्ता याप्रमाणे मिळणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.